तुम्ही आत्ता ॲट द एज ऑफ 78 म्हणजे 78व्या वर्षी व्हॉलीबॉल पण खेळता, स्कूटर बाईक चालवता आणि तुमचा 55 देशांचा प्रवास झालेला आहे. बरोबर. हे सगळं तुम्ही कसं घडवून आणलंत? ते आपण म्हणतो, की देव खरंच तिथे आपण आवाहन आहेत केलं का? तर येतात का? म्हणजे लग्न बरोबर, कार्यात आपण देव-देव बरोबर. खेळतो. तर होम हवन चालू झाला. म्हणजे तांदूळ आणि तुपाचं हां. आहुती दिली. वातावरण तर ते हळू त्या डोंगराच्या इथले दाट धुकं हळू विरळ व्हायला लागलं आणि जेव्हा आरती सुरू झाली. नमस्कार. स्वागत आहे तुमचं काहीतरी हटके या आपल्या चॅनलवर. आज आपण काहीतरी हटके खरंच करणार आहोत. एक अशा व्यक्तीला जी अगदी मनाने खूप तरुण आहे, आपल्यापेक्षाही आणि त्यांचे एवढे सुंदर, सुंदर किस्से आहेत. किती देश फिरल्या आणि मेन म्हणजे पूर्वीची ती आर्ची आहे बरं का. तर आपण त्यांना आता भेटूया आपल्या आर्चीला ज्यांचं नाव आहे आरती जोशी यांना. चला तर मग भेटूया आपण आरती जोशी काकूंना. नमस्कार काकू. नमस्कार. काकू 78व्या वर्षीचं तुम्ही जी बाईक चालवताय, त्याला लोकं घाबरतात की कुतूहलाने बघतात तुमच्याकडे? अरे नक्कीच. अतिशय कुतूहलाने बघतात, कौतुक करतात. मुख्य म्हणजे काय 2 इनिंग, की लग्नाच्या आधीची आणि लग्नानंतरची. तर म्हणजे लहानपणापासनं म्हणजे आता गेली 60 वर्ष ऑफिशियल मी स्कूटर चालवते. त्याच्या आधी अनऑफिशियल म्हणजे 4 भाऊ, प्रत्येकाच्या गाड्या. त्यामुळे मला केव्हाही शाळा, कॉलेजमध्ये स्कूटर मिळायची. म्हणजे केवळ 8 आण्याची भेळ खाण्यासाठी आम्ही कात्रजचा घाट फिरून जायचो. असं इतकं खूपच स्कूटर. पण तेव्हा तुम्ही बाईक चालवायचात. हो, म्हणजे बाईक तुम्ही चालवायची. तेव्हाची आर्ची होतात असं मी म्हणू शकते. बरोबर आहे. हां. तर तेव्हाची कारण आर्ची बाबांच्या स्कूटर बाईक होत्या त्यामुळे हं. तेव्हा बाईक नंतर. म्हणजे आपण सिनेमामध्ये नंतर आर्चीला बाईक चालवताना बघितलं. पण बरं. त्या काळी जेव्हा बायका सायकलही फार क्वचित चालवत असतील, हो, तेव्हा तुम्ही आर्ची बनलेला होतात. बरोबर आहे. तर हे किती म्हणजे त्या काळी कसे लोकं म्हणजे बघायचे तुमच्याकडे? नाही तेव्हाही कारण मी पुण्याची, माहेर माझं. तर त्यामुळे पुण्यात बरेच जण चालवतात. हं, त्याचं पण सेकंड इनिंग जेव्हा मी लग्न होऊन डोंबिवली मुलुंडला आले, हं. तर तेव्हा एकही कोणी महिला हं. स्कूटर किंवा हे चालवणारी नव्हती. हां. त्यामुळे तो खूप कौतुकाचाच विषय झाला विषय. त्या डोंबिवली नंतर आता मुलुंडमध्ये पण. म्हणजे 30-35 वर्षापूर्वी एकही महिला नव्हती आणि मग हळू आता बऱ्याच जणी चालवायला लागलेत. पण म्हणजे बसवाले किंवा सिग्नलला जर स्कूटर माझी थांबली, गाडी थांबली, तर मग बाजूचा असायला तो सांगतो बायकोला, "अगं बघ आजी अजून स्कूटर चालवतायत." बाईक तुम्ही चालवत होतात आणि त्यात एक किस्सा असा होता, की तुम्ही कोणाला तरी विसरून अगं आई, आई, अवतरच्या आई, आई. प्रवासात तुम्ही विसरून गेलेला आहात आणि ती व्यक्ती कोण होती हे मला ऐकायचंय. अगदी खरंच तो किस्सा म्हणजे ऐकण्यासारखाच आहे, की आमचं पेट्रोल भरून झालं, पण स्कूटरला पण भूक लागली. म्हणून मग खोपोलीला पेट्रोल भरलं आणि मग पुढचा प्रवास चालू झाला. आणि चालू झाला, घाट सुरू झाला. सगळं हिरवेगार पक्षी, झाडं, धबधबे सगळं बघता-बघता वेळ अगदी छान चालला होता. मध्येच गाणी म्हण, हे म्हण आणि माझ्याबरोबर माझा चुलत दीर मंदार म्हणून होता. तर तो त्याच्या स्कूटरवर, मी आणि माझ्या स्कूटरवर असं चालू होतं. शिंगरोबाच्या देवळाच्या इथे तो मंदार उभा राहिला. म्हटलं, "काय झालं?" तर त्याचे ब्रेक फेल झाले ते. म्हणून तो तिथे थांबला होता. मग मीही तिथे स्कूटर थांबवली, की तो थांबला म्हणून थांबली. आणि जस्ट मी मागे बघितलं, तर मागची सीट रिकामी. अरे बापरे! बापरे! प्राण कंठाशी म्हणतात काय, ते ते त्या दिवशी त्यावेळेला कळलं. मला कळलं. आणि मग थोडा वेळ झाला, बराच त्यांनी मेकॅनिक बोलवून हे केलं आणि मी बऱ्याच जणांना वरून खाली जाणाऱ्या प्रत्येक व्हेकलला सांगितलं, की असे-असे डॉक्टर जोशी, चॉकलेटी पॅन्ट, पांढरा शर्ट, कुरळे केसवाले, 5-2.5 इंच उंची, असं जर कोणी दिसले, तर त्यांना सांगा, की तुमची बायको आणि भाऊ शिंगरोबाच्या देवळापाशी आहेत. आणि मग खालून एकही निरोप वर नाही आला.
हळूहळू आत्मादिकांची स्वारी त्या शिंगरोबाच्या देवळापर्यंत हळूहळू हळू आली. आणि मग अजून त्याची स्कूटर दुरुस्त व्हायची ती. मग त्यामुळे त्यांनी तसंच पुढे पुढे चालत राहिले. आणि मग याची स्कूटर दुरुस्त झाल्यावर तो आणि आम्ही असं निघालो. आणि एवन चिक्कीच्या इथे चहाच्या टपरीच्या इथे आमची भेट झाली. आणि त्याच्यानंतर आम्ही पुण्याला पोचलो. आणि तो जो किस्सा आहे तो आयुष्यभर अजून उगाळला तरी सगळ्यांना पूर्वी म्हणजे मोबाईल नसण्याचा एक दुष्परिणाम बरोबर. तेव्हा एक दिसला, तेव्हा. नाहीतर खूप सुखी आयुष्य. हो. तुम्ही आत्ता ॲट द एज ऑफ 78 म्हणजे 78व्या वर्षी व्हॉलीबॉल पण खेळता, हो. स्कूटर बाईक चालवता आणि तुमचा 55 देशांचा प्रवास झालेला आहे. बरोबर. हे सगळं तुम्ही कसं घडवून आणलं? एक तर लग्नाच्या आधी किंवा लग्न झाल्यावर सुद्धा 2002 पर्यंत संपूर्ण भारत पिंजून काढला. अगदी काश्मीर ते कन्याकुमारी आणि ही संपूर्ण आहे. 3-3, 4-4 वेळा. म्हणजे भूजसुद्धा 2-3 वेळा. कसं झालं तर एकदा भूकंप झाला तेव्हा विवेकानंद केंद्रातर्फे तिथे मदतीला गेली. नंतर एकदा खग्रास चंद्रग्रहण होतं. म्हणून मग तेव्हा माझा भाऊ वरसगावला खगोलशास्त्राची शिबिरं घेत होता. आणि मग तेव्हा ते डायमंड रिंग जी आम्ही बघितली आणि त्याचं सगळं शास्त्रीय माहिती आणि हे जयंत नारळीकरांच्याकडनं आम्हाला ऐकायला मिळालं. खूपच तो भाग्य होतं ते तुमचं. हो, खूप सुंदर अगदी. अच्छा. आणखीन मग तसं 3.5 शक्तिपीठ, 4 धाम हे ते. म्हणजे कुठलाही तुम्ही जर प्रवास केलात, जर आध्यात्मिक प्रवास केला तर त्या दृष्टीने जा. म्हणजे तुम्ही टूर म्हणून जाऊ नका. कारण प्रत्येक ठिकाणचं हे वेगळं असतं. वैशिष्ट्य. म्हणजे हेच कैलास मानस सरोवर जर सांगितलं तुला तर अक्षरशः डोळ्याचं पारणं किंवा आपण किती तुच्छ आहोत अनुरेणू. तर म्हणजे जेव्हा मानस सरोवरावर आम्ही पोचलो होतो तेव्हा आजूबाजूचे सगळे डोंगर दिसत होते. पण मग कैलासचा जो डोंगर होता तर तिथे दाट धुकं होतं. तर वैद्य म्हणून त्यांनी तिथे होम हवन केलं होतं. आणि आपण म्हणतो की देव खरंच तिथे आपण आवाहन आहे केलं का? तर येतात का? म्हणजे लग्न कार्यात आपण देवदेव करतो. तर त्याची प्रचिती आम्हाला तिथे कशी आली तर होम हवन चालू झाला. म्हणजे तांदूळ आणि तुपाचं आहुती दिली की संपूर्ण जे वातावरण त्याचं हळूहळू त्या डोंगराच्या इथले दाट धुकं हळूहळू विरळ व्हायला लागलं. आणि जेव्हा आरती सुरू झाली, आरती शेवट आला तर पूर्ण धुकं विरलं आणि कैलासाने आम्हाला दर्शन दिलं. अजूनही तो प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो. की म्हणजे परमेश्वर तुम्ही माना न माना तरी आहे. तेच हे एक छोटं म्हणजे 11 मारुतीचं दर्शन घेतलं. आणि शेवटचं मनपाटाळे हे करून आम्ही बाहेर आलो. तर त्यावेळेला असं जस्ट बाहेर आलं तर सगळं हातावर पाणी पडलं आहे. तर म्हणून मी जस्ट असं पुसलं तर गोड असं लागलं. म्हटलं हा अमृत वर्षाव कसा झाला? आणि मग नंतर आम्हाला कळलं की तो मधमाशांचं पोळं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना ते पंख फडफडतात तेव्हा तो मध सगळा पडला. म्हणजे अमृत वर्षाव आमच्या अंगावर 11 मारुतीच्या दर्शनानंतर. आणि मग दुसऱ्या दिवशी नायरला मी गेले नेहमीच्याप्रमाणे. आणि मग तेव्हा पिऊन कागद घेऊन आला. म्हटलं बापरे, आता काय झालं? इतके सुट्टी होती. आणि जेव्हा बघितलं सिनियर लॅब टेक्निशियनचं प्रमोशन मिळालं. म्हणजे कुठेतरी तरी ते देव आहे आहे. आणि देव तुम्हाला त्याची प्रचिती देतो. देतो. हे खरं आहे. म्हणजे आणि लोकांनी जो म्हणजे काहींना विश्वास नाहीये किंवा काही काही नास्तिक असू द्या, असतात. तुम्ही विश्वास ठेवा. विश्वास ठेवा किंवा न ठेवा, पण प्रत्येकी- तुमच्या बाबतीत म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत हो बरोबर. हे खरं होतं. रांगोळी काढता. अरे हो हो. रांगोळी म्हणजे संस्कार भारतीची छान अशी रांगोळी काढता आणि मी ऐकलं की तुम्ही पिकनिक जेव्हा घेऊन जाता तेव्हा लोकांना रांगोळ्या वगैरे शिकवता. म्हणजे नुसती पिकनिक नाही
तर त्यामुळे काहीतरी शिकून पण येतात लोक. हो. तर हे कसं सुचलं तुम्हाला? म्हणजे जवळ-जवळ 8 ते 10,000 जणांना रांगोळी शिकवली. म्हणजे 1993 साली विवेकानंदांचं शिकागोचं जे झालं, तर त्यावेळेला रामदास चौंदे म्हणून पुण्याचे आहेत. तर ते इथे रांगोळी शिकवायला आले ते आणि तेव्हा मग आम्ही त्यांच्याकडे रांगोळी शिकलो आणि मग रस्ते वगैरे काढले. त्याच्यानंतर शिबिरं बरीच घेतले. नंतर मग दरवेळेला त्यांना पुण्याहून इथे येणं शक्य नव्हतं. मग ते म्हणाले, "आरती आता तूच आता पुढे घेत जा." म्हणून मग आपोआप मी तयार झाले आणि मग त्या ह्याच्यात अनेक ठिकाणी सगळं शिवजयंती असू दे, नववर्ष सगळीकडे पुणा का, अलिबाग का अनेक ठिकाणी शिकवले, अनेक वस्त्यातनं शिकवले. रांगोळी म्हणजे अगदी समूहाने काढायला सामाजिक बांधिलकी एक आहे. की म्हणजे स्वतः फक्त नाही, की 10 जणांचा ग्रुप, 50 जणांचा ग्रुप असा हे करून नायरला तर आम्ही खूप 100-150 जण आहे सगळं क्लार्क, नर्सिंग स्टाफ वगैरे सगळं घेऊन पोत्यानी रांगोळी लागते, हे लागते. खूप ठिकाणी रांगोळी काढली आहे. माझं स्वतःचं रांगोळीचं पुस्तक पण आहे आणि हल्ली काय होतं, की आता एवढे रंग रांगोळी घेऊन सगळ्यांना जमत नाही. म्हणजे माझ्यासारख्या आता एजेड नाही का आरती आम्हाला वाकून नाही एवढावे. तर मग त्यांच्यासाठी असं एक तुम्ही टिपाय करा, एक शीट बनवा आणि मग त्याच्यावर बसल्यावर रंग टाकायचे. मग पेन्सिलीनी स्ट्रोक मारायचे, सुपारीनी काढायचं. अशा पण झटपट रांगोळी हां. म्हणजे ते आपण घरात बसून काढायचं आणि तो पाट किंवा हे आपण बाहेर दरवाजापाशी हे ठेवायचं. करायचं. असं रांगोळी शिकताना लोकांच्या चेहऱ्यावर काय आनंद होता? अरे! की काय होतं? काय म्हणजे तेच रांगोळीचं म्हणजे किती रंगांची उधळण, म्हणजे ती रंगांची उधळण किती असते, की आपल्या डोळे संपूर्ण आत्ता आम्ही बाकूला गेलो होतो, तर तेव्हा 23 कलरचे कलर असे डोंगर संपूर्ण म्हणजे मी म्हटलं रंगांची उधळण तिथे. असं वाटलं की रांगोळी घ्यावी आणि भराभर, भराभर सगळे रंग काढावेत. म्हणजे निसर्ग सुद्धा तुम्हाला असं ओंजळी भरून भरून रंगांची हे देत असतो. देत असतो. हे आहे. तुम्ही बघाल त्याच्यात तुमची नजर पण तशी पाहिजे नजर आणि पण. तुम्ही तसं मी ऐकलं की तुम्ही खूप एन्जॉय करता. म्हणजे मी अगदी. तुमची पुस्तकं वाचली आहे, लेख वाचलेले आहेत. तर तुम्ही खूप मनसोक्तपणे तुमचा एक लेख मला खूप आवडला आणि तो खरंच खूप सुंदर आहे. ते म्हणजे की तुम्ही प्रत्येक क्षण खूप छान अनुभवा आणि खूप छान एन्जॉय करा. आयुष्यात जेवढं तुम्हाला एन्जॉय करता येईल, म्हणजे हो, सेकंड इनिंग जे आपण म्हणतो नोकरी झाल्यावर, हो. ती खूप सुंदर प्रकारे तुम्ही सांगितलत, की थोडक्यामध्ये तुम्ही कसं जाऊ शकता प्रवासात आणि हां, प्रवासात तुम्ही किती गोष्टी बघू शकता. बरोबर आहे. कमी खर्चात किती गोष्टी बघू शकता हेही तुम्ही सांगितलंत. हो. मग हे कसं काय तुम्हाला सगळं काय आहे की पहिल्यांदा सगळा भारत सगळा पिंजून हो. काढला, हे काढला. पण 2002ला माझी नात अनिकाचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर 18 दिवसातच 7 समुद्राची दारं उघडी झाली आणि पहिला प्रवास माझा सिंगापूर, बँकॉक, पटायापासून सुरू झाला आणि तो जो प्रवास अव्याहत सुरू आहे, तो अजूनही आहे. म्हणजे मागे वळून बघायचं हेच नाही झालं. म्हणजे असं वाटलं की फक्त निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही जा आणि मग तिथले डोंगर, झाडं हे सगळ्याचा मनमुराद आनंद लुटा. आणखीन मग प्रत्येक आपण म्हणू की आता गार्डन जर म्हटलं आपण म्हणतो की काश्मीरचं टुलिप गार्डन आहे. तसंच नेदरलँडचं टुलिप जिथे सिलसिल्याचं शूटिंग झालेलं आहे. नंतर साताऱ्याचे आपण खास पठार आहे. हां, कास पठार. तसंच व्हॅली ऑफ फ्लॉवर बद्रीनाथ. हो. ती तर अप्रतिम आहे व्हॅली ऑफ फ्लॉवर. हो. म्हणजे ते सुद्धा बघितलंय, की खूप म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं पिंजून काढून बघितलेलं आहे. खूप अप्रतिम आहे. नंतर आपण म्हणू, की पाण्याच्या खालचे जे सगळे मासे किंवा प्रवाळ वगैरे आहेत, कोरल्स आहेत. तर ते जसे मी लक्षद्वीपला बघितले, हं. की निळाशार समुद्र म्हणजे एकदम कॅमलिनची जशी शाई असते, डार्क निळी, तसा समुद्र मी आत्तापर्यंत बघितलेल्या समुद्रात मला नाही भेटला.
म्हणजे ऑस्ट्रेलियाला पण बघितलं ग्रँड आहे, तर तिथेही सगळे अनेक मासे आणि प्रवाळ वगैरे सगळं आहे. खूप छान आहे. म्हणजे म्हणजे तुम्हाला म्हणायचं जे भारत बाहेर आहे, भारताच्या देशाच्या बाहेर आहे, हां, ते भारतातही आहे आपल्याकडे. अगदी, अगदी. म्हणजे म्हणजे आपला भारत खरंच जो संपन्न आहे, तो तुम्ही सांगताय कारण तुम्ही पिंजून काढलाय हो, आणि तुम्ही 55 देशांची सफरही केलेली आहे. हो. ती कशी काय आणि त्यातले काही किस्से सांगाल का आम्हाला? म्हणजे काय काय मजा झाली किंवा तुम्ही कशा जायचात म्हणजे ड्रेस घालून, साडी नेसून? मग इंडियन म्हणून कसं तुम्हाला तिथे म्हणजे वेगळं काही अनुभवायला मिळालं हे खरंच सांगा? हो, नक्कीच. की म्हणजे आता बाहेर गेल्यावर ड्रेस जास्त सोयीचे असतात. कारण कुठे एक्सेलेटरवर हो. वर चढायचं, कुठे घोड्यावर बसायचं, कुठे उंटावर बसायचं, काही करायचं हो. असतं आणि त्यावेळेला ड्रेस हे सुटेबल. पण काही रात्रीची फंक्शन वगैरे असतात, तर त्यावेळेला रूमवर बसल्यावर मग साडी नेसा, काही गेम्स घ्या. मी गेम्स पण 100-150 गेम्स सहज घेऊ शकते. हो. म्हणजे मग सगळ्यांना हे मजा करता येईल. येते. नंतर विडंबन गीतं पण एक छोटंसं म्हणून दाखवू? हो, हो. नक्कीच. म्हणजे किती मजेशीर. दिवस तुझे फुगायचे, कॅलरी मोजून जेवायचे. दिवस तुझे फुगायचे, कॅलरी मोजून जेवायचे. माझी तू लाडकी राणी, खाऊ नको तूप पोळी, पोटात सालड भरायचे. आई गं. कॅलरी मोजून जेवायचे. ड्रायफ्रूट मेवा मिठाई, खाण्याची नको दिटाई. चॉकलेट आईस्क्रीम टाळायचे. कॅलरी मोजून जेवायचे. दिवस तुझे फुगायचे, कॅलरी मोजून जेवायचे. लांब या माझ्या घराशी, चालत ये तू जराशी. रिक्षासाठी नाही थांबायचे, कॅलरी जाळून चालायचे. दिवस तुझे फुगायचे, कॅलरी मोजून जेवायचे. लग्नाला 53 वर्ष झाली. डॉक्टर असलेल्या नवरोबानी कानी कपाळी शंख केला. अगं जरा चालत जा. पण मी कसली, घराच्या बाहेर पडले की स्कूटरवर बसते न गावभर फिरते. कसं वजन कमी होणार? धन्यवाद. खूप सुंदर, खूप सुंदर. इतकी सुंदर आहे आणि हे खरोखर आहे म्हणजे आजकाल प्रत्येकाला खरंच कॅलरी मोजायची वेळ आलेली आहे. हो. पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. म्हणजे नाही. प्रत्येकजण स्कूटर, रिक्षा तुम्ही म्हणताय तसं. खूप सुंदर आहे. म्हणजे हे गीत मला खरंच आवडलंय. आणि गेम्सचं पण मी सांगते, की महाराष्ट्र टाइम्सने एक दिवस उधाड म्हणून कर्नाळ्याच्या तिच्या फार्म हाऊसवर नेलं होतं. तर 400 महिलांचे मी गेम्स घेतले ते. असे मी गेम्स अगदी 1 मिनिट आहे काय 100-150 गेम्स असे आरामात घेत असते. खूपच सुंदर आहे. म्हणजे तुमच्या 78व्या वर्षी आम्हाला माहिती नाही, की आम्ही एवढं करू शकतो की नाही. पण नाही, तुमची एनर्जी मी बघता म्हणजे मी तुमचे व्हॉलीबॉलचे पण व्हिडिओज बघितलेले आहेत. हो, हो. ते सांगते, की ते आमचा 40-45 जणांचा ग्रुप आहे. 1982 सालापासून 43 वर्ष आम्ही मुलुंडच्या संभाजी गार्डन वगैरे त्या ठिकाणी थ्रोबॉल खेळतोय. दर सोमवार, बुधवार, शुक्रवार असे 3 दिवस संध्याकाळी 5-5:30 ते 7 पर्यंत 2-3 गेम वगैरे आणि मग त्यामुळे खूप की दरवेळेला त्यांच्या ट्रिपा असतात, आमच्या बाईक रॅलीच्या ट्रिपा असतात. आमच्या कर्जतच्या बंगल्यावर धबधबा आहे जवळच. तर तिथे आता 45 जणींना घेऊन गेले ते आणि त्या धबधब्यावर मनमुराद आनंद लुटला जातात. खूप मजा असते सगळी. बाहेरच्या देशात फॉरेन कंट्रीमध्ये तुम्ही फिरलाय. त्यातले काही किस्से सांगा ना मला. हो, एक नक्की. फोडणीच्या भाताचं मला लक्षात आहे. कुठला? फोडणीच्या भाताचं. अरे हां. अरे, अरे, रे! हां.
साऊथ आफ्रिकेला आम्ही गेलो होतो. 8-9 दिवस सगळीकडे आम्ही फिरलो. रोज सकाळी ब्रेकफास्ट म्हणजे ज्यूस आहेत वेगवेगळे, वेगवेगळे ब्रेड आहे. पाव आहेत, केक्स आहेत, आणखीन काय आमलेट वगैरे. 8-9 दिवस रोज तेच सकाळी ब्रेकफास्टला खायचं. मला सगळीकडे असे किचन बघायला, हे करायला काय असतं ते आवडतं. म्हणून मी आतमध्ये गेले, बघितलं तर एका बाजूला असा भात होता. मी त्या शेफला विचारलं, "काय करणार तुम्ही या भाताचं?" "नाही," म्हणे, "आम्ही हा टाकून देणार, कारण कस्टमरना आम्हाला दुपारी परत फ्रेश द्यायचं आहे." तर मी म्हटलं, "मी काही करू शकते का?" तर म्हणाला, "काय आहे?" तर मग त्याला मी सांगितलं. मग त्यांनी अमूलचा स्लॅब एवढा असा माझ्यासमोर आणला. म्हटलं, "ग्रीन पीस द्या." मग त्यांच्या मोठ्या फ्रीजमधनं शोधून काढले. काजू शोधले, नंतर कांदा वगैरे त्यांनी फटाफट छान कापून दिला, हे केला. मग मस्त मोठ्या हे भांड्यात सगळं अमूल बटर, ग्रीन पीस, काजू सगळं टाकलं, हळद टाकली, हे टाकली आणि तो भात असा त्या शेफनी मस्त परतला आणि मग छान असा डेकोरेटिव्ह केला. सगळे डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर, खोबरं वगैरे आणि तो बाऊल असा बाहेर नेऊन ठेवला. मयूर म्हणाला, "अरे, आरती काकूनी काय आणलंय बघा, बघा." सगळ्यांनी बघितलं आणि त्या असा वाफाळलेला. सगळे खुर्च्या पळून तिथे आले आणि त्या फोडणीच्या भातावर तुटून पडले. म्हणजे काही झालं तरी शेवटी आपल्याला आपलं घर, आपली खाणं संस्कृती आणि आणि आहे नक्कीच आठवतं. म्हणजे आपण जसं म्हणतो, की लग्न कार्याला गेलोय, पैठण्या नेसले, दागदागिने. पण जेव्हा आपण घरी येतो आणि आपला गाऊन घालतो आणि आरामात, तेव्हा आपल्या घरी जे सुख मिळतं ते तर कुठेच ते नाही. आणि संस्कृतीसुद्धा भारतीय संस्कृती अप्रतिम आहे. म्हणजे आपण एकमेकांना धरून राहतो. तसं बाहेर एवढी नाही. लोकं चांगली आहेत, हे आहेत नो डाऊट आहे. वेगवेगळ्या देशाची चलनं वेगळी आहेत, त्यांची भाषा वेगळी आहे, तरी सगळीकडेच चांगलं आहे. काकू तुम्ही 55 देश फिरलाय. बरोबर. मग त्यातले 7 वंडर्स जे आपण म्हणतो हो. वर्ल्डचे, ते पण झालेत तुमचे करून? नाही. मेक्सिकोचं तेवढं राहिलेलं आहे. अच्छा. बाकी जे 6 आहेत, म्हणजे आपल्या ताजमहाल आहे, चायनाची भिंत आहे, हां. ख्राईस्ट दी रिमेडर याच्यातलं आहे ब्राझीलमधलं. नंतर माचू पिचू हां. म्हणजे माचू पिचू गूढ संस्कृती आहे ती हां. आहे. चायनाची भिंत झाली. नंतर जॉर्डनचं पेट्रा जो हां. आहे, पिंक दगडातला संपूर्ण राजवाडा आहे. हं. तो असे 6 सगळे झालेले आहेत. अच्छा. नंतर याचं पिसाचा मनोरा, हां. आणखीन रोमचे हां. हे आहे तेही झाले. खूप झाले, पण फक्त ते मेक्सिकोचं राहिलेलं आहे. तुम्ही स्विमिंग पण करता आणि अरे तुमचा एक काहीतरी छानसा किस्सा पण आहे. अरे हो, खूप काय आहे म्हणजे तो डेड सीचा किस्सा? तो मला हां. ऐकायचा आहे ॲक्चुअली. म्हणजे काय आहे, की कुठेही पाणी दिसलं, की कदाचित पूर्वजन्मी मी म्हैस असेन, की पाणी दिसलं, आई की मी गं! धावते. असा तरी धबधबा म्हणायचं. असला, पाणी असलं, की लगेच मला तिथे डुंबायला तर खूप आवडतं. आणि मग त्यामुळे जेव्हा आम्ही आत्ता जॉर्डनला गेलो होतो, तर तेव्हा बऱ्याच जणांना महिलांना स्विमिंग येत नव्हतं. त्या म्हणाल्या, "तू कशाला हे करते?" मी म्हटलं, "हे बघा, मृत समुद्र आहे, त्यामध्ये आपण जायचं. बघा तुम्ही." कारण मला उलटं पोहून आकाशात बघत आरामात हे डुंबायला खूप आवडतं. तर मी बळे-बळे सगळ्या दोघी-तिघींना तयार केलं, की "नाही, चला, चला तुम्ही." त्या म्हणाल्या, "वा, आम्ही भितो, आम्ही कधीही पाण्यात उतरलो नाही." मी म्हटलं, "चला, तुम्ही उतरा." त्यांचा हात धरला, बळे-बळे त्यांना नेलं आणि बघितलं तर काय, हळू-हळू पाय आपोआप वर यायला लागले त्यांचे. ते म्हणाले, "आरती अगं, हे काय होतंय?" ते 27 मिनरल्स त्या पाण्यात आहे. त्यामुळे ते पाणी जड आहे, की तुम्ही त्या पाण्यात गेलात, तर आपोआप तुम्ही तरंगाल अच्छा. आणि असे तरंगून तुम्ही तासनतास आरामात त्याचा आनंद म्हणजे या बाजूला जॉर्डनचा किनारा आणि पलीकडे इस्राईलचा आहे. म्हणजे जर तुम्ही असेच राहिलात तर इस्राईलला. पण अर्थात त्यांनी फेन्सिंग टाकलंय, तर त्यामुळे तुम्ही ठराविक ह्याच्यापर्यंतच जाऊ शकता.
नाहीतर लोक इस्रायल पर्यंत अगदी पळत पोचतात. पोहोच ती पण जाते. आरामात उलट पकडून. बरोबर आहे. आणि बाकूला पण मी सांगते, की जेव्हा बाकूला आम्ही पोहोचलो आणि मग तिथे मड व्होल्कॅनो जिवंत ज्वालामुखी पण आहे. अच्छा. आणि मड व्होल्कॅनो म्हणजे असं आम्ही मोठ्या बसमधनं मग छोट्या गाडीत गेलो आणि असं खडकाळ प्रदेशातनं असे गेलो आणि एक मोठा प्रचंड परिसर होता. आणि म्हणजे जेव्हा त्या छोट्या गाडीतनं आम्ही उतरलो, तेव्हा जणू काही मी चंद्रावर उतरल्यासारखा मला भास झाला. ओह! म्हणलं या जन्मी आपण चंद्रावर नाही, पण मी म्हणजे अशा छोट्या-छोट्या अशा सगळ्या टेकड्या होत्या आणि मड व्होल्कॅनो म्हणजे अशी छोटी टेकडी आणि मग हवा हळू-हळू असे बुडबुडे असे सगळे बाहेर यायचे. अच्छा. चिखलाचे असे आणि ते असे बुडबुड आणि त्याचे वेगवेगळे रिंकल डिझाईन्स वगैरे अशी तयारी. असं सगळी संपूर्ण परिसर कित्येक मैलाचा असा तो. म्हणजे चंद्रावर जाण्याचं सुख मी या जन्मी याच डोळ्यांनी बघितल्यासारखं. आणि ते जो चिखल आहे तो आयुर्वेदिक म्हणजे त्याचा मसाज करतात. चेहऱ्याला याच्यासाठी लावतात. चेहऱ्याला लावतात. खूप त्याचा औषधी उपयोग आहे. अच्छा. तिथे तसा ज्वलंत ज्वालामुखी सुद्धा आहे. खूप छान आहे. म्हणजे तुम्ही डेड सीमध्ये पोहलात तिथे 27 मिनरल्स जे म्हणतो आपण बरं. ते आणि हे मड व्होल्कॅनोमध्ये. हो. म्हणून तुम्ही इतके तरुण दिसताय. आज मला कळलं. नाही, तुम्ही मनातनं तरुण पाहिजे. म्हणजे अच्छा. कधीही झालं, तरी भले तुम्हाला लोकांचं वाईट करता नाही आलं, चालेल. पण निदान वाईट चिंतू नका. जेवढं होईल तेव्हा समाजकार्य तुम्ही करत जा. म्हणजे मी वनवासी कल्याण आश्रमातर्फे धरमपूर, कांदरपाडा वगैरे तिथे मिस्टर डॉक्टर आहेत. त्यांच्याबरोबर जाऊन इंजेक्शनं द्या, गोळ्या द्या किंवा मग तिथल्या आदिवासी 5 किलोमीटर भागातनं सगळे यायचे. त्यांना इंजेक्शनं द्यायची किंवा ती छोटी मुलं, बायका असतील त्यांचे गेम घ्यायचे, कुठे स्तोत्र शिकवायचे अच्छा. वगैरे अशी धमाल चालू असते. हो. 55 देशांपैकी काही देशांची नावं लक्षात आहेत का काकू अरे तुम्हाला? हो, खूप आहेत. म्हणजे मी म्हणजे तुला किस्से आता आणि नावं म्हणजे काही-काही असं जोडून असलेलं, की या देशावर थोडं छान माझं हे झालंय म्हणून जरा मला हां, नावं सांगा. बरोबर आहे. म्हणजे सुरुवात जी माझी झाली सांगितलं ना, नातीच्या हो. जन्मानंतर 18 दिवसातच मी सिंगापूर, बँकॉक, पटाया, मलेशिया केलं. त्याच्या दुसऱ्या वर्षी मी केसरीतर्फे युरोप टूर केली. त्या ह्याच्यात 11 देशांचा प्रवास केला आणि त्यावेळेला स्वित्झर्लंड हे 4-5 दिवसच होतं म्हणजे त्या पिरियडमध्ये. तर तेव्हा वाटलं, अरे स्वित्झर्लंड 4-5 दिवसात काही आपलं मन नाही भरलं. तर मग ते झाल्यावर लगेचच पुढच्या वर्षी माझ्या सुनेचा प्रोजेक्ट स्वित्झर्लंडला होता आणि त्यावेळेला नात माझी 2 वर्षाची होती आणि तिला घेऊन मला तिथे जायचं होतं आणि सासूला फक्त 90 दिवसाचाच व्हिसा मिळतो. त्यामुळे तो 90 दिवसाचा व्हिसा घेऊन मी स्वित्झर्लंडला गेले. आणखीन मग मनमुराद ते संपूर्ण बर्फाचे डोंगर, आणखीन हे त्याचा आस्वाद लुटला आणि तिथे झोनल पास काढला होता. म्हणजे तो बस, बोट किंवा रेल्वे यालाच आणि तेव्हा काही अशी गर्दी म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे सून एकदा कामावर गेली, की सगळं थोडी झोप काढली, की मग नातीला घेऊन सगळीकडे फिरायचं. अरे वाह! अरे, खूप मजा यायची आणि मग तेव्हा खिडकीत बसून रोज ती नर्सरीची गाणी म्हणायचे. मॉल दिसला की तिथे सामान घ्यायचं. परत बसमध्ये बसायचं वेगळ्या डेस्टिनेशनला. असं म्हणजे तुम्ही मनात इच्छा आणा. म्हटलं पुढच्या जन्मी कशाला, तर लगेच पुढच्या वर्षीच मला परमेश्वराने 3 महिने स्वित्झर्लंडला ओह! राहायचंय. नंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड केलं. तर ऑस्ट्रेलियामध्ये फिलिप आयलंड म्हणून आहे. तिथे पेंग्विनची परेड बघायला खूप सुंदर म्हणजे असे पेंग्विनचे छोटे असे सगळ्या आपल्या भोवती असे संध्याकाळच्या वेळेला येतात आणि खूप मजा वाटते त्या ह्यांच्याशी. नंतर ग्रेट बॅरियर रीफ आहे, हो. की संपूर्ण हो. समुद्र आणि खाली सगळे हो. अनेक प्रकारचे मासे आहेत, वाळू आहे, नंतर गोल्ड कोस्ट आहे. संपूर्ण वेगवेगळे सुळके आणि निसर्गाचे असे सगळे हे तयार झालेले आहेत. न्यूझीलंड तर काय हो. बघायलाच सुंदरच नको. आहे. सौंदर्य त्याचं आहे. त्याच्यानंतर झालं चायना, जपान, हाँगकाँग, मकाऊ
श्रीलंका, चायना पण सुंदर आहे. जी ग्रेट वॉल आहे हो. संपूर्ण त्या ह्याची आणि आपण म्हणतो संस्कृती पण चांगली आहे. फक्त तिथे ते सगळे असे मासे टांगलेले झुरळ म्हणजे ते असं खाण्यात थोडंसं आपल्याला हे वाटतं. हो. पण ठीक आहे. मग आम्ही काय करायचो आपलं चटणी, लोणचं घेऊन जायचं. त्यांचा भात वगैरे घ्यायचा त्याच्यात हे करून म्हणजे काही ठिकाणी आपल्या थोडंसं जेवणाचं हे होतं. पण ठीक आहे आपल्याला जर बघायचं असेल, तर जेवण हे प्रेफरन्स नाही. बरोबर. ते तर खूप आहे. सुंदर आहे. चायना, जपान, हाँगकाँग, मकाऊ झालं, श्रीलंका झालं, जपान झालं, नंतर आफ्रिका झालं, अमेरिका ईस्ट वेस्ट कोस्ट दोन्ही झालं, झालं. नंतर साऊथ अमेरिका, ब्राझील, पेरू, चिली, अर्जेंटिना ते झाले. नंतर कोरिया झाले. नंतर प्राग, बुडापेस्ट, व्हिएन्ना ते हो. झाले. बाकू, अझरबैजान, बाली, मॉरिशस, सांगते अल्मेटी, जॉर्डन, अ, अजून देश तुला भरपूर आठवते. युके झाला असेल तुमचा. हो, हो. खूप. जवळ-जवळ 43-44 देश आहेत. पण त्यातले काही देश असे कव्हर झालेत. चांगलं आहे. बरोबर आहे. आत्ताच मी खरं स्नो कार ड्राईव्हला जाणार होते. जाणार होतात पण तुम्ही. खूप बर्फ आणि पाऊस कझागिस्तान. हो. तर त्या ह्याचं माझं राहून गेलं. बघू आता त्या ह्याच्यात पुढे. नक्कीच जवळ तुम्हाला. हां. पुन्हा आपण जरा बाईकवर येऊया. तुम्ही बाईक चालवली जावा, मग नंतर मोपेड, बुलेट हो. आणि स्कूटी पण चालवलीत आणि आताही स्कूटी तुमच्याकडे ज्युपिटर आहे. ज्युपिटर आहे. पण जेव्हा जावा चालवत होतात किंवा बुलेट, हो. तेव्हा काय म्हणजे काय वाटायचं? खूपच थ्रिलिंग वाटायचं. तेव्हा जोश पण होता, हे होतं. आता हळू-हळू आपलं मन जरी खूप धावत असलं, तरी शरीर कुठेतरी बोलतं. म्हणजे मी म्हणेन, की मला काहीही नाहीये, शुगर नाही, बीपी नाही. थँक गॉड कित्येक वर्षात मी एकही गोळी घेतली नाही. पण ही परमेश्वराचीच कृपा आहे. तर बरोबर. हां. बाईकची नावं घ्यायला पाहिजेत, ही घेतलेली नक्की. बास आहे. हां. तुम्ही एक लास्ट क्वेश्चन आहे आपला एक. तुम्ही आजच्या पिढीला थोडंसं अजून थोडंसं एक घेते, सांगा ना. की डोंगर वगैरे आहेत ना, तर आता फिलिपाईन्सला गेले ते. हो, ते सांगा ना. हां, तर फिलिपाईन्सला चॉकलेट कँडी केन म्हणून आहे. हां. तिथे असे चॉकलेटचे डोंगर, टेकड्या सगळ्या. ओह! म्हणजे खूप ठिकाणी डोंगर बघितले, की असे हिरवेगार पाचूचे की शाल नेसल्यासारखे. लेह लडाखला एकदम बोडके सुंदर. डोंगर. म्हणजे नंतर बाकूला बघितलं की 23 कलरचे हो. आहेत. असं वेगवेगळ्या ठिकाणी डोंगरांचं वेगवेगळं आहे. पण हे बाकूचे चॉकलेट डोंगर ते खूप छान वाटले. नंतर ब्राझील आणि अर्जेंटिनाला जो मी इग्वासू फॉल बघितला, हो, तो तर अप्रतिम. हो. म्हणजे 275 प्रपात आहेत. हो. म्हणजे जवळ-जवळ पुणा ते मुंबई एवढा असा सगळा आपण हो. धरूया आणि प्रत्येक पापात म्हणजे हिरवागार पाचूच्या ह्याच्यावर माणिक मोती हे केल्यासारखे काही ठिकाणी नव्हतात. एका ठिकाणी तर 24 कॅरेटचं सोनं असं जसं वरनं खाली ओतावं पडतंय. तसा असा प्रपात, मग पुढे परत असं म्हणजे सारखं की जाऊन तुम्हाला नक्की त्याच्यावर बसावंसं वाटेल सिंहासना आणि त्याचे तुषार सगळे. म्हणजे या सगळ्या प्रपातापुढे नायगरा हा बिचारा ठरला. हो, नायगरा हो. सुद्धा केलाय, पण तो बिचारा हो. ठरला. खूपच हे सुंदर. आहे. कारण इक्बाऊ फॉल जो आहे तो मी ऐकलं, की तो घोड्याच्या नाळेच्या आकाराचा तो आहे. म्हणजे हां. यू मध्ये आहे हां, पण बेसिकली. तो नायगेरियाचा आहे आणि हा जो आहे तो लांबच्या लांब कितीतरी मैल इग्वासू फॉल आहे. हां. तो असा खूप आहे आणि वेगवेगळे प्रपात प्रत्येक अच्छा. ठिकाणी असे जे वेगवेगळे हां. प्रपात आहेत. किती सुंदर. मग भारतातलं तुम्हाला असं कुठलं एखादं छानसं आठवतंय का, की वेगळं काहीतरी तुम्ही बघितलंत भारतामध्ये? खूपच आहे आणि
मी सांगितलं ना, काश्मीर ते कन्याकुमारी तुम्ही बघितलं. आता राजस्थान काय, सौराष्ट्र काय, सगळे नंतर 3.5 शक्तिपीठं हो. झाली, अष्टविनायक झाले. अ, अमरनाथ यात्रा 2दा झाली, की एकदा आम्ही बालटलतर्फे गेलो होतो आणि एकदा पहलगामतर्फे. म्हणजे तेव्हा खूप बर्फ पडला म्हणून नाही. मग बालटल म्हणजे ती नैसर्गिक शिवलिंग हो. तयार होतं. साधारण नारळी पौर्णिमेच्या वेळेला अमरनाथचं. तिथेही खूप छान सगळीकडे लोकं अगदी तुम्हाला अतिशय चांगली भेटतात. तुम्ही चांगली वागणूक द्या, नक्कीच तुम्हाला चांगली भेटतात तुमचा सगळीकडे. तसा एक किस्सा ह्याचा आहे, रावण दहनाचा एक किस्सा आहे. अरे हां, तो जरा उत्तर काशीला होतो हां. हं. आणि त्यावेळेला आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो, तर त्या साइडचे सगळे लाईट्स गेले ते. हं. आणि त्या दिवशी रावण दहनाचा एपिसोड होता. मी आणि जाऊ. म्हणजे दरवेळेला काय करायचं, की भाऊबीज झाली, की माझ्या आते, सासूबाई, आते-दीर वगैरे असं सगळं आम्ही प्लॅन करायचो. आणखीन चर्चगेटच्या टुरिझम ऑफिसमधनं पत्रक आणायची. बाकी टुरिस्टची सगळी पत्रकं आणायची आणि 1-2 दिवस आपण जास्त घ्यायचे. म्हणजे मग आपल्याला एक्स्ट्रा काहीतरी बघता बघता येतं. येतं. आणि मग त्यावेळेला आमच्या हॉटेलचे सगळे लाईट गेले ते आणि समोरच्या साईडचे लाईट होते. समोर एका घरात बघितलं तर तिथले लाईट चालू होते आणि एक म्हातारे आजोबा आराम खुर्चीवर बसले ते. एक 24-25 वर्षाचा मुलगा असा जरा इकडे-तिकडे करत होता. मग आम्ही जरा हॉटेलच्या बाहेर त्या मुलाला विचारलं, "अरे जरा टीव्ही लावून देशील का?" तर तो म्हणाला, "हो." म्हणे, "आजी या तुम्ही." म्हणून मग आम्ही गेलो आत. त्यांनी तो रावण दहनाचा आम्ही 1 तासाचा सगळा तो एपिसोड बघितला. आम्ही आणि आतमध्ये काही बायकांची, मुलांची वगैरे अशी आतमधल्या घरात अशी कुजबूज वगैरे ऐकू येत होती. आजोबा आपले शांत बसलेले होते. हॉटेलमध्ये आले, त्या हॉटेल मॅनेजरला विचारलं, म्हटलं, "या इथे रामायण आणि ह्याचं कोणाला उत्सुकता नाहीये का?" तो म्हणाला, "का काय झालं? सगळ्यांना आवडतं ना." "नाही," म्हटलं, "ते समोर मी गेले ते ना, तर कोणी पण नाही बघायला आलं. आत्ता आवाज बराच येतोय." "नाही," म्हणे, "तिथल्या आजींचं सकाळीच म्हणे निधन झालं." हो. म्हटलं, "पण म्हणजे त्यांनी दर्शवू नये म्हणजे लोकांचं हो. कसं असतं त्यांनी दर्शवू नये." मग दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो आजोबांची आणि यांची माफी मागितली. म्हटलं, "खरंच आम्हाला माहीत नव्हतं, की केवळ आपला उत्साह कुठे धावतो हो. आपण आपण धावतो आणि आणि आपण बरेच वेळा लोकांना जज करतो. म्हणजे जसं जज आपण आपल्याला माहिती नाही त्यांच्यावर काय परिस्थिती आहे आणि तेव्हा आहे, आपण बरोबर आणि आहे. त्यांनी पण दाखवू नाही दिली हे मोठेपणा नाही, झाला त्यांचा. खरंच अशी अनेक उदाहरणं आहेत, की अनेक लोकं तुम्हाला चांगली अगदी हो. नक्कीच भेटतात. खूप हो, सुंदर. हो. आणि तुमचं बाहेरच्या देशामधलं जसं श्रीलंकेला तुम्ही गेलेलात. हो. श्रीलंकेला मला उत्सुकता एवढ्यासाठी आहे, हां. की तिथे रामायणाला काही पार्ट झालेला आहे. म्हणजे सीतेला अशोकवनात ठेवली होती किंवा रावणाचं म्हणजे आपण म्हणतो, की साम्राज्य श्रीलंकेत होतं. ते सगळं तुम्ही पाहिलं आणि काय म्हणजे कसं वाटलं तुम्हाला? हो, श्रीलंकेत गेलो. त्यांनी तिथे म्हणजे जे अशोकवन आता पूर्वीचं राहिलं नाहीये, पण हां. असंच पठार आहे. नंतर तिथे राम, लक्ष्मण, सीता वगैरे असे त्याच्या मूर्ती हे केलेल्या आहेत. हां. सीतेचं पण आहे. पण आता बुद्धिझम एवढं झालेलं आहे, की त्या लोकांना त्याचं महत्त्व खूप नाहीये. ओके. हनुमानाचं पाऊल पण तिथे असं हो. मोठं आहे, हे आहे. पण आता नाही राहिले. सगळीकडे बाकी मग खूप छान. सगळे चहाचे मळे बघितले, हे बघितले सगळे. खूप सुंदर. सुंदर आहे. पण नाही ते हे राहिले. अच्छा. तुम्ही एवढं सगळं व्याप तुमचा कसा सांभाळता? तुम्ही कशाचा उत्तम स्वयंपाकीपणा तुम्हाला अरे हो, तो ई किस्सा सांगायचा राहिला. ई-टीव्ही मराठीकडून तुम्हाला त्याबद्दल बेशुगर. पारितोषिकही मिळालेलं आहे. हो. तर हे कसं काय तुम्ही साध्य केलंत? हां, म्हणजे पराग कान्हारेंनी सुगरण म्हणून असं एपिसोड घेतला होता आणि नुकतीच मी टर्कीला जाऊन आले ते अच्छा. आणि टर्कीचं सांगायचं झालं. खूप मोठी दरी आहे, पामाकुले म्हणून. म्हणजे कॅल्शियम डिपॉझिट सगळं पांढरं, 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 हो. पांढरं
आणि दुसरा आहे कॅपेडोसिया. म्हणजे असे मोठाले सगळे हे आहेत आणि त्याच्यात खिडक्या दारं म्हणजे लोकं त्या ह्याच्यात राहायची राहतात. वगैरे. आणखीन मग त्या ह्याच्यात टर्कीमध्ये बक बकलावा बकलावा. म्हणून एक फेमस तिथलं हो. फूड आहे. हो. मग मी नुकतंच ते खाल्लं तर. मी म्हटलं आपण त्याचं काहीतरी कॉम्बिनेशन बनवून म्हणून मी माझे चिरोटे छान होतात. म्हणून हं. मग मी चिरोटे केले. त्याच्यामध्ये आज सगळं पिस्ता, ड्रायफ्रूट वगैरे ते सगळं स्टफ केलं. आणखीन मग छान बासुंदी तयार केली रबडी आणि मग पराक्कानं रे ना बासुंदी आणि ते स्टफ केलेला चिरोटा असा बुडवून खायला. म्हणजे चिरोस्ता म्हणूनच मी नाव दिलं बकलाव्याच्या ऐवजी. आणि मग सुनेनी डोसे बनवले ते ओट्सचे आणि मग त्या ह्याच्यात मग सासू-सून कॉम्पिटिशन होती. त्याच्यात मला ते प्राइज मिळालं आणि मग पराग कान्हाऱ्याला पण मग मी स्कूटरवरनं घेऊन आले ते हो. एंट्रीला. म्हणजे तसंच आता सन टीव्हीवर 16 सख्यांचा म्हणून चालू आहे. तर त्या ह्याच्यात आशिष पवार म्हणून आहे. तर त्याला पण मी असे स्कूटरवरनं अशी एंट्री दिली. त्या ओह! ह्याच्यात मी आणि मैत्रीण असं मग खूप असं उखाणे घ्या, हे घ्या वगैरे असंही खूप छान छान. आहे असं. आजच्या पिढीला तुम्ही काय मेसेज द्याल किंवा काय सांगाल, की कसं जगलं पाहिजे? आता तुमची 78 वर्ष चालू आहे म्हणजे तुम्ही खरंच खूप फिट आहात, सगळं करताय म्हणजे थ्रोबॉल खेळताय, रांगोळ्या काढताय, अजूनही हे सगळं आणि घरचंही सांभाळताय डोलारा. नक्की, नक्की. तर घर काय सांगाल? संसार हा आपला पहिला आहे. म्हणजे या संपूर्ण ह्याला माझ्या मिस्टरांचा पाठिंबा मिळाला आणि त्यामुळे मी हे सगळं करू शकले. कारण व्यवसायामुळे दरवेळेलाच त्यांना शक्य नाही झालं. पण त्यामुळे जेवढ्या वेळेला त्यांना शक्य होईल तेवढ्या त्यांनी माझ्याबरोबर प्रवास केलेला आहे. म्हणजे आम्ही, माझ्या मुलांनी, ह्यांनी, आम्ही सगळ्यांनी प्रवास केला. मुलगा, सून, नात-नातू सगळे अमेरिकेत असतात. आम्ही दोघंच इथे असतो. तर त्यामुळे जेवढं होईल तेव्हा आपल्याला समाजकार्य करता येईल, तेवढं करायचं. आणखीन लोकांच्या उपयोगी पडायचं. हे ब्रीदवाक्य मी नक्कीच केले. तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही प्रवास नक्की करत जा. जो अवघड प्रवास आहे, तो आधी म्हणजे जिथे हेक्टिक आहे, जास्त धावपळ आहे, तो जरा तरुणपणात करा आणि मग आरामदायी प्रवास हा नंतर करा. पण प्रवास हा नक्की करा. म्हणजे मग त्या प्रवासाच्या ह्याच्यात निसर्गाशी तुम्ही तादात्म्य कसं पावता आणि हे करता, त्या ह्याच्यात तुम्हाला खूप आनंद मिळेल. पक्ष्यांचा आवाज हो. ऐकणं, हे ऐकणं सगळंच. हो, ते आहेच. ते आहेच. त्याबरोबर तुम्ही जे बाकीच्याही गोष्टी करता प्रवासातल्या रांगोळ्या वगैरे, त्याबद्दलही थोडं सांगाल? अरे हो. म्हणजे कोस्टल कर्नाटकाला गेलो होतो. तर तिथे देवळाच्या हां, पुढे खूप छान ते आहे. घेत होते रांगोळी काढत होते. तर त्यांना म्हटलं, "मी काढू का?" म्हणून मी काढत होते. तेव्हा मग बाकीच्या बायका आणि आशालता वाबगावकर तिथे आल्या त्या, आराम करायला. मग त्यांनी बघितलं मी झटाझट रांगोळी काढते. त्या म्हणाल्या, "मला शिकवणार का?" म्हटलं, "चला आज रात्री सगळे आपण मग डायनिंग टेबलावर झटपट रांगोळी आहे. त्या रांगोळीचं शिबिर सगळ्यांना घेतलं. आशालता वाबगावकर तर अगदी वेड्या झाल्या. म्हणे, "खरंच," म्हणे, "मी कधीही रांगोळीला हात नाही लावला. पण आज तुझ्यामुळे मला रांगोळी शिकायला मिळाले. निदान देवापुढे थोडी तरी मी हो, हो. काढत जाईन." बरोबर आहे. अगदी. आणि नंतर स्कूटरचं पण जेव्हा नाट्य संमेलन होतं, तर त्यावेळेला अनेक सगळे सेलिब्रिटी आले ते आणि दिंडी झाली ती. तेव्हा सुकन्या कुलकर्णी काय, काय बरेच सगळे आमच्या ग्रुप आहे बाईक रॅलीचा, त्याच्यावर आमच्याबरोबर आले ते. हो. खूप छान अगदी. खूप छान. म्हणजे तुमचे आपण स्कूटरचे फोटो वगैरे तर प्रदर्शित करूच या ह्याच्या हो. माध्यमातून. तुम्हाला आरती जोशी काकूंबरोबर रांगोळी शिकायची असेल विनामूल्य आणि तुमच्याकडे चांगला ग्रुप असेल, तर तुम्ही नक्की त्यांना संपर्क साधा. तुम्हाला प्रवासाबद्दल काही विचारायचं असेल किंवा त्यांचे किस्सेही ऐकून घ्यायचे असतील किंवा बाईक रॅलीसाठी त्यांना सामील करून घ्यायचं असेल, त्यांचा ग्रुप आहे बाईक रॅलीचा. त्या खूप सुंदर पैठणीचं बाईकला छान असं अ, सर म्हणजे सजवून त्या बाईक घेऊन येतात. स्वतः सजलेल्या असतात. त्यांचा फोटो आपण फ्लॅश करणार आहोत छान फेटा वगैरे घालून. तुम्हाला जर तुमच्या कॉलनीमध्ये
गुढीपाडव्यासाठी, आता गुढीपाडवा येईलच थोड्या दिवसात. गुढीपाडव्यासाठी वगैरे तुम्हाला जर बाईक रॅलीचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही नक्की आरती जोशी काकूंना संपर्क साधा. आम्ही त्यांचं नाव आणि नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये फ्लॅश करत आहोत. धन्यवाद.